जय जगदम्बा। श्री गणेशाय नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंडितनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः। जयाचा जगी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जेरी जेरी वणिदेरू आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाची चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवे प्रेम, श्री सद्गुरु नामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मध्ये नकळे अज्ञान मी लेकरू, घाली गे मम प्रेम पाकर सदा दूरी नको गे धरू, प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही द्विजे बंधन, प्रल्हादा गुरुराज यामित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जगदम्बा माता की जय। आपला देवी भागवताचा तिसऱ्या दिवसाचा कथाभाग चालू आहे। काल आपण तिसऱ्या दिवसाच्या कथाभागाचा पहिला भाग पाहिला, आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत। कालच्या पहिल्या भागामध्ये आम्ही शंतनूची जन्मकथा, गंगा शंतनूला कशी प्राप्त झाली, भीष्माचार्याचा जन्म, भीष्माचार्याची दिव्य प्रतिज्ञा, पांडवांची जन्मकथा आणि कौरव पांडवाच्या युद्धाचं शिष्टाई फसली, एवढा भाग आम्ही पाहिला काल। आज आता त्याच्या पुढचा आपण भाग या तिसऱ्या दुसऱ्या दिवसाचा भाग, म्हणजे कथा दिवस तो तिसरा, त्यातला दुसरा भाग। तर काल आपण पाहिलं की युद्धाची निश्चिती झाली, युद्ध ठरलं। पांडवाकडून कृष्ण आणि कौरवाकडून कृष्णाची सेना, कुरुक्षेत्रात दोन्ही सैन्य समोरासमोर उभे आहे। कृष्णानं रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणून उभा केला। दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये आपले वडील, वडील, आजे, पंजे, शिक्षक, मामीभाऊ, पुत्र, नातवंड, मित्र, सासरे, सोयरे, हितचिंतक या सर्वांना अर्जुनानं पाहिले, चौफेर नजर फिरवली आणि या सर्वांना पाहून तो करुणेनं व्याकुळ झाला आणि श्रीकृष्ण परमात्माला म्हणाला, हे माधवा, माझ्या या सर्व नातेवाईकांना रणसंग्रामात पाहून माझ्या अवयवांना कंप सुटलाय, माझ्या मुखाला कोरड पडली, माझ्या हातातील हे धनुष्यबाण गळून पडलंय, माझ्या आप्तस्वकीयांना मारून मिळणार राज्य मला नको। हे जनार्दना,
पृथ्वीच काय, पण तिन्ही लोकाचं राज्य मला तू देऊ केलंस तरी मी यांच्या विरुद्ध लढणार नाही. युद्धासाठी सज्ज असणाऱ्या भीष्माचार्याकडे पाहून, द्रोणाचार्याकडे पाहून अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला, विषाद निर्माण झाला. भीष्माचार्य पितामह, आमच्या कुळाला सांभाळणारे, आमचा वंश वाढवणारे, आणि त्यांच्याशी मी लढू? ज्यांनी आमच्याकरता त्याग केला, नैष्ठिक ब्रह्मचर्याचं पालन केलं, शंतनू आणि गंगा यांचे पुत्र भीष्माचार्य. लग्नानंतर मी काय करते असं विचारायचं नाही या अटीवरती शंतनूशी त्या गंगेनं विवाह केला. 7 पुत्र पाण्यामध्ये सोडले. 8व्या पुत्राच्या वेळी मात्र तिला शंतनूनं हटकलं आणि गंगा शंतनूला देऊन अदृश्य झाली. पुढे या शंतनूचं प्रेम मत्स्यगंधेवर जडलं. भीष्माने वडिलासाठी अजन्म ब्रह्मचारी राहायची प्रतिज्ञा केली. त्यांनी अजन्म ब्रह्मचारी राहून कुळाची वृद्धी केली. अशा भीष्माचार्याशी, अशा पितामहाशी मी लढू? अरे गुरु द्रोणाचार्य यांनी धनुर्विद्या मला शिकवली आणि त्या धनुर्विद्येचा उपयोग त्यांनाच मारण्यासाठी करू? मी एवढा अधम नाही. तो धनुष्य बाजूला ठेवून तो रथामध्ये खाली बसला आणि मग त्या ठिकाणी भगवंतानं त्याला गीता सांगितली. गीता सांगून कृष्णाचा मोह भगवंतानं नाहीसा केला. याच भगवंतानं कृष्णाला विजय प्राप्त व्हावा म्हणून मा जगदंबेचे 35 श्लोकाचे जगदंबिका स्तोत्र या अर्जुनाला सांगितलं. गीतेचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे, पण याचा उल्लेख कुठं पाहायला मिळत नाही. आणि अर्जुनाने त्या स्तोत्राद्वारेच मा जगदंबी स्तुती केली आणि युद्धात त्याला विजय प्राप्त झाला. तर अशा रीतीनं हे युद्ध झालं. युद्धामध्ये सगळे योद्धे मारले गेले आणि शेवटी भीम दुर्योधनाच्या मागे लागलेला आहे. एका नदीच्या किनारी भीमानं दुर्योधनाची मांडी फोडली. दुर्योधन विव्हळत होता, त्याचे प्राण जाणार होते, प्राण कंठात आलेला होता. एवढ्या तिचा द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा आला आणि त्यानं विचार केला की दुर्योधनाला पांडवाच्या मृत्यूशिवाय चैन पडणार नाही. याकरता त्यानं दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधनासमोर प्रतिज्ञा केली की रात्रीतून मी झोपेत या 5 पांडवाचे मस्तक तोडून तुला आणून दाखवेल, कारण मला तुला सुखी करायचं, हा माझा बेत आहे. त्यानं प्लॅन आखला. पण जाको राखे साईया मार सके नकोय. ज्याचा रखवाला, ज्याचं रक्षण करणारा भगवंत आहे, त्याला कोणी मारू शकत नाही. झोपायच्या तयारीत असणाऱ्या पांडवांना कृष्ण म्हणाले, काय टिपूच चालणं पडलेले, आपण गंगा तीरी फिरायला जाऊ. आता पांडव हे कृष्णाच्या अधीन होते. कृष्ण म्हणतील ते पांडवांना पूर्व दिशा होती, कृष्णाच्या सांगण्याच्या बाहेर नव्हते. हो म्हणाले. द्रौपदीच्या 5 मुलांना देखील या कृष्णाने म्हटलं की चला फिरायला, पण ते मला नाही, आम्हाला झोप येते. आणि शेवटी ही झोप काळ झोप ठरली. पांडव समजून द्रौपदीच्या 5 मुलांची त्यानं शिर कापून अश्वत्थाम्यानं दुर्योधनाला भेट दिली. दुर्योधनाला आवडलं नाही. तो म्हणाला, अरे तू कोणाला मारतास? पांडव का एवढे सहजासहजी मरण्यासारखे? अरे माझं वैर पांडवाशी होतं, या बालकांशी नाही. हे तू पाप केलंस, लोक तुझी निंदा करतील, असं म्हणून त्याने प्राण सोडले. द्रौपदीला पुत्रांच्या निधनाची बातमी कळली, ती दुःखी झाली. श्रीकृष्णानं त्या गुन्हेगार अश्वत्थाम्याला बांधून द्रौपदी समोर आणून उभं केलं. पण द्रौपदी क्षमेची, दयेची देवता आहे, तिने त्याला क्षमा केली.
पण अर्जुनानं शपथ घेतली होती की मी आता वध करीन. म्हणून शास्त्राप्रमाणे त्याचे केश वपन करून त्याच्या डोक्यावरचा मणी काढून घेतला, त्याच्या मिशा कापल्याने त्याला धक्के म्हणून हाकलून दिला. पण या अश्वत्थाम्यानं हा झालेला आपला अपमान समजून बदला घेण्यासाठी एकही पांडव भूमीवर ठेवायचं नाही. द्रौपदीचे 5 मुलं मारले आणि आता फक्त एकमेव वंश होता पांडवाच्या वंशातला, तो म्हणजे उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा परीक्षित. आणि म्हणून त्यानं पांडवाचा सगळा वंश नाहीचा करायचा म्हणून उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. श्रीकृष्ण परमात्मानं त्या ब्रह्मास्त्राचं निवारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये त्या परीक्षिताचं रक्षण केलं. कृष्ण द्वारकेला निघाला. कुंतीचं हृदय भरून आलं. तिला वाटले की कृष्णाचं दर्शन मला 24 तास व्हावं, तो आपल्याजवळ सदैव राहावा. म्हणून कृष्ण ज्या रस्त्यानं जात होता त्या रस्त्यावर येऊन कुंती उभी राहिली आणि म्हणाली, देवा आम्हाला तू सोडून जाऊ नको. कृष्णा, तू माझा भाचा नाहीस रे, प्रत्यक्ष परमेश्वर आहेस. तू माझ्या फार अनंत उपकार केले आहेस. तू भीमाला विषयापासून वाचवलं, पांडवांना लाक्षागृहात वाचवलंस, माझ्या मुलांची, माझ्या नातवांची तू रक्षा केलीस. देवा, जीवनात सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य आलं की तुझा विसर होतो, तुझं स्मरण होणार नाही. याकरता मला सत्ता संपत्ती नको देवा, सदैव मला दुःख दे. म्हणजे दुःखात तुझं मला सदैव स्मरण होतं. कुंती ही एकमेव अशी स्त्री आहे की जिनं भगवंताला फक्त दुःख मागितलं. का तर दुःख आलं की तुझं स्मरण होतं, ऐश्वर्य मिळालं तुझं स्मरण होत नाही. कबीरदासजी म्हणतात, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न होय. अरे सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. सुखात म्हणले भगवंताचं स्मरण केलं तर दुःखच होत नाही. दुःखात तर सगळेच करतात आणि म्हणून कुंती दुःख मागते. परंतु भगवंताकडून सगळेच भक्त सुखी होण्याचाच विचार करते, दुःख नकोच म्हणतात. भक्त जनों के संकट क्षण में दूर कर, देवा क्षणात आमचं संकट दूर कर. ओम जय जगदीश हरी. कुंतीनं भगवंताची स्तुती केली, भगवंताने केलेल्या उपकाराची तिनं उजळणी केली. ती कृष्ण परमात्मा म्हणाली, देवा तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत, तू पांडवाचा हित करतायस. कौरव पांडवाच्या युद्धाच्या वेळी दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणाला, पितामह आज 8 दिवस झाले तुम्ही एकाही पांडवाला मारले नाही. हे ऐकून भीष्माचार्यांना राग आला. त्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्तापर्यंत मी अर्जुनाला ठार करीन, नाही तर मी माझा प्राण देईन. रात्री पांडव झोपी गेले, पण पांडवाचा हित करता कृष्ण मात्र जागाच होता. ब्रह्ममुहूर्तावर तो उठला आणि द्रौपदीकडे आला. कृष्ण द्रौपदीला म्हणाला, कृष्णाने द्रौपदीला पितामहाची प्रतिज्ञा सांगितली आणि तो म्हणाला, आत्ता ब्रह्ममुहूर्तावर पितामह ध्यान करीत बसले असतील, तू माझ्या सोबत चल. ध्यानस्थ पितामहाला नमस्कार कर, बांगड्याचा आवाज कर आणि मग पितामह दुर्योधनची पत्नी भानुमती समजून तुला आशीर्वाद देतील आणि तोच आशीर्वाद उद्या अर्जुनाचं प्राण रक्षण करेल. काय मॅनेजमेंट आहे. म्हणून कृष्ण, द लॉर्ड कृष्णा इज द मॅनेजमेंट गुरु. म्हणून कृष्णाला मॅनेजमेंट गुरु मानलं जातं. त्याने अर्जुनाला तुला आशीर्वाद दिला की आपलं काम होईल. आणि खरंच ब्रह्ममुहूर्तावर पितामह ध्यान करत बसले होते, पण नेहमीप्रमाणे कृष्णाचं रूप त्यांच्या ध्यानात येत नव्हतं. कोणीतरी अंगावरती घोंगडी पांघरलेलं, एक काठी हातात घेतलेला, दिवा हातात असणारा असं रूप त्यांच्या नजरेसमोर येऊ लागलं. खरं तर कृष्णाचंच ते रूप होतं. कृष्णा द्रौपदीचा रक्षक म्हणून याच रूपात तिथं आला होता.
कृष्णाला द्वारपालानं ओळखलं नाही, फक्त द्रौपदीला भीष्माचार्याच्या दर्शनाला पाठवलं, पण द्वारपालाला बाहेरच ओळखलं. कृष्णच होता स्वतः, अंगावर काळी घोंगडी, हातात काठी, दिवा. तर अशा रीतीनं आतमध्ये जाऊन द्रौपदीनं नमस्कार केला, बांगड्याचा आवाज झाला. पितामह मी नमस्कार ते करते म्हणाल्याबरोबर त्यांनी भानुमती समजून आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदीने विचारलं, पितामह आपला आशीर्वाद खरा होईल का? भीष्मानं डोळे झाकूनच विचारलं, देवी कोण आहेस? द्रौपदी म्हणाली, पितामह मी पांडव पत्नी द्रौपदी आहे. पितामह म्हणाले, द्रौपदी मी तुला दिलेला आशीर्वाद 100% खरा होईल. पांडवांना मारण्याची काल मी प्रतिज्ञा केली, पण ती त्या दुष्ट दुर्जनामुळे, ती रागात खोट्या आवेशाने केलेली प्रतिज्ञा होती, ती खरी प्रतिज्ञा नव्हती. पण आता दिलेला आशीर्वाद मात्र तुला मी अंतःकरणापासून दिला आहे. उद्या पांडव वाचतील, पण मी शरपंजरी मृत्यूच्या शय्येवर पडेल शिखंडीच्या बाणाने. पण एवढ्या रात्री तू कशी आलीस? कृष्णाशिवाय माझा अंदाज आहे, कृष्णाशिवाय तुला कोण आणणार आहे? आणि ही बुद्धी कृष्णाचीच असेल. असं म्हणून भीष्माचार्य आसन सोडून धावत धावत बाहेर आले. पाहतात तर काळ्या कांबळीवाला, काळ्या घोंगडीवाला कृष्ण बाहेर उभा होता. असा कृष्ण परमात्मा पांडवाचा हित करता होता. दुसऱ्या दिवशी पांडव वाचला, पण भीष्माचार्य शरपंजरी पडले. कृष्णाने एक प्रतिज्ञा केली होती, युद्धात मी शस्त्र घेणार नाही. पण अर्जुनासाठी त्याला एक प्रतिज्ञा मोडावी लागली. कृष्णाच्या प्रतिज्ञेच्या वेळी भीष्माचार्य म्हणाले होते त्याला, कृष्णा मी गंगापुत्र भीष्म आहे, युद्धात असा लढेन की तुला शस्त्र हातात घ्यायलाच लागेल. आणि तसंच झालं. या कृष्णाचं अर्जुनावर फार प्रेम होतं. आणि म्हणून भीष्माचार्याने जेव्हा बाणाचा वर्षाव केला अर्जुनावर, आणि आता अर्जुन मूर्छित होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भीष्माचार्याच्या बाणाला प्रतिबंध करणं आवश्यक होतं. म्हणून कृष्णाने विचार केला आणि काही अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी शस्त्र हाती धरण्याची प्रतिज्ञा मोडली. इथं अर्जुनाचा प्राण महत्त्वाचा होता. श्रीकृष्णानं रथावरून खाली उडी मारली आणि सिंहासारखी गर्जना करून रथाचं चाक हाती घेऊन भीष्माचार्यावर फेकलं. आणि त्याच वेळी रथावरून खाली उतरून भीष्माचार्याने कृष्णाला नमस्कार केला आणि त्याचा जय जयकार केला. पितामह म्हणाले, कृष्णा तू तुझी प्रतिज्ञा आज मोडून अनन्य भक्त असणाऱ्या अर्जुनाचं रक्षण केलं, हे मला माहीतच होतं तू असं करणार, कारण तू पांडवाचा हित करताय. असे उपकार कृष्णाचे पांडवावर होते. जरासंध वधाच्या वेळी भीमानं हा वध केला, पण निमित्त भीम होता. खरं तर ह्या सगळ्या वधामागे जे येतो कृष्ण परमात्माच होता. हा जरासंध म्हणजे काय? शक्तिशाली, आणि त्याला एक वर प्राप्त होता. जरा नावाच्या राक्षसने त्याला सांधलेलं असल्यामुळे युद्धामध्ये त्याचे हातपाय तुटले ते जोडले जायचे. आणि म्हणून कृष्ण परमात्मानं युक्तीनं एक झाडाची फांदी मधोमध फाडून ती दोन बाजूला फेकली, आणि त्याप्रमाणे भीमानं त्या जरासंधाला उभं फाडलं, कुठपर्यंत? पायापासून शिरा डोक्यापर्यंत, आणि दोन्हीकडे फेकलं. तो सांधला गेला नाही. त्याच्या जन्माची कथा कृष्ण परमात्मानं माहिती होती. बृहद्रथ नावाचा राजा होता, त्याला संतती नव्हती. 2 स्त्रिया होत्या. एका ऋषीनं फळ दिलं, त्याने ते मधोमध चिरून 2 स्त्रियांना खायला अर्धा दिलं, आणि म्हणून त्यांना मुलगा झाला, परंतु दोघीला अर्धा. पत्न्या घाबरल्या. घाबरल्यानंतर राजानं ते दोन्ही छपलं, दोन्ही अर्धे शिरं बाहेर जंगलात नेऊन टाकलं. रखवालदाराला रक्षण करायला लावलं. त्या ठिकाणी जवळ जरा नावाच्या राक्षसनीची झोपडी होती.
तिने त्यांना उचलून नेलं, मधोमध सांधलं आणि राजाला आणून दिलं. राजाने तिला भरपूर मुबलक धनधान्य दिलं आणि तोच जरासंध पुढे सम्राट झाला. म्हणून त्याच्या मृत्यूची कथा माहीत होती, म्हणून त्या कृष्ण परमात्माने ती फांदी उलट दिशेला टाकल्यानंतर त्याने त्याला फाडून उलट दिशेला टाकलं. सांध्यात सांधा बसला नाही आणि जरासंध ठार झाला. तर अशा रीतीनं ही उपकार कृष्ण परमात्माचे. कुंती म्हणाली, देवा अरे तू त्या धृतराष्ट्राच्या कचाट्यातून भीमाला वाचवलंस. धृतराष्ट्राचं दुर्योधनावर फार प्रेम होतं आणि युद्धामध्ये दुर्योधनानं भीमाला ठार केलं. युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर पांडवांना राज्य मिळालं. 100ची 100 कौरव मेले. धृतराष्ट्राचं गांधाईचं सांत्वन करण्यासाठी 5 पांडव कृष्णासह धृतराष्ट्राकडे आले. पण कृष्ण फार दूरदर्शी होता. त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट फार अप्रतिम होतं. अंतर्ज्ञानी होता, दूरदृष्टी होती आणि त्याला माहीत होतं की आज जर आपण या ठिकाणी भेटायला गेल्यानंतर हा धृतराष्ट्र कृष्णाला आलिंगन देऊन ठार करेल 100%. कारण याच्या मनामध्ये कृष्णाबद्दल फार आपलं भीमाला आलिंगन देऊन ठार करेल. कारण या धृतराष्ट्राच्या मनामध्ये भीमाबद्दल फार द्वेष भरलेला आहे, राग भरलेला आहे. हे अंतर्ज्ञानानं ओळखलं. दूरदृष्टी होती. उत्तम राजनीतिज्ञ होता, उत्तम मॅनेजमेंट व्यवस्थापक होते आणि म्हणून जाताना कृष्ण परमात्मानं लोखंडाच्या धातूचा मजबूत पुतळा तयार केला होता, भीमा एवढाच उंच. सांत्वन करण्यासाठी गेल्यानंतर कृष्णानं सांत्वन केलं, धर्मराजाने केलं. नंतर भीम आले, भीमाने सांत्वन केलं. भीम म्हणाला की मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, फार वाईट घडलं, इच्छा नसताना हे घडलं, आम्हाला युद्ध करायचं नव्हतं, पण आता काय करावं. त्यावेळेस तो धृतराष्ट्र म्हणाला, भीमा तुम्हाला आलिंगन दे रे. आणि आलिंगन देण्यासाठी भीम पुढे झाल्याबरोबर या कृष्ण परमात्माने त्याला मागे ओढलं आणि त्या भीमाच्या ऐवजी तो पुतळा पुढे केला. पुतळा पुढे केल्याबरोबर धृतराष्ट्रानं रागानं दात ओठ खाऊन सर्व शक्तीनिशी त्या एक उठून त्या पुतळ्याला करकचून मिठी मारली. पुतळ्याचे धातूचा मजबूत पुतळा तुकडे 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 झाले. भीमाबाबत असं होणार ही दूरदृष्टी होती त्यांची आणि भीमाला वाचवलं. द्रौपदीचे लज्जेचं रक्षणही त्यानेच केलं ना. ज्यावेळेस युद्ध क्रीडेमध्ये दुःशासनानं तिथं भर सभेमध्ये वस्त्रहरण केलं आणि द्रौपदीनं जेव्हा कृष्णाचा धावा केला, कृष्ण परमात्मा आला. का आला? घेशी तेव्हा देशी ऐसा असशी तू उदार. द्रौपदीनं जेव्हा कृष्णाच्या बोटाला धार लागली तेव्हा चिंदी बांधली होती. त्या चिंदीमध्ये 9,999 धागे होते आणि म्हणून कृष्ण परमात्माने तिला 9,09,999 वस्त्र पुरवले. अशा रीतीनं परतफेड करून त्यांनी लाज राखली. जयद्रथ रथाच्या वेळेसही कुंती म्हणाली, कृष्णानं तू फार मदत केली रे, नाही तर माझा अर्जुन गेला असता. युद्धामध्ये कौरवांनी चक्रव्यूह रचना केल्यानंतर अभिमन्यू त्या चक्रव्यूहात फसला. जयद्रथाने अभिमन्यूची हत्या केली आणि मग अर्जुनानं प्रतिज्ञा केली की माझ्या पुत्राची अभिमन्यूची ज्या जयद्रथानं हत्या केली त्याला उद्या रात्री सूर्यास्तापर्यंत मी ठार करील, नाही तर मी स्वतः अग्नीत प्रवेश करील. महाभयंकर प्रतिज्ञा. जयद्रथ घाबरला, परंतु दुर्योधनाने त्याला हिंमत दिली. अरे म्हणले उद्या तू सायंकाळपर्यंत त्याला भेटू नको, युद्धात येऊच नको, हां लपून बस कुठेतरी. आणि तो असा लपून बसलाय, तो युद्धात आलाच नाही. सूर्यास्त होऊ लागलेलं आहे, युद्ध चालू झालेलं आहे. शेवटी कृष्ण परमात्मानंच या ठिकाणी नियोजन केलं, व्यवस्थापन केलं. आकाशामध्ये त्यांनी म्हणे सुदर्शन चक्र लावून आकाशात अंधार निर्माण केला, ढग उत्पन्न झाले, सगळीकडे अंधार पसरला. जयद्रथाला वाटला आता सूर्यास्त झाला, दुर्योधनाला वाटलं सूर्यास्त झाला. आणि मग या अर्जुनाला
चितेमध्ये उडी मारण्याची तयारी झाली, चिता रचली. पांडव शोकाकुल झाले होते, कौरव मात्र आनंदी होते. आणि अर्जुनाचा रथ चितेजवळ आला. आता चिता पेटवली जाणार. अर्जुन कसा त्या चितेमध्ये उडी मारतो हे पाहण्यासाठी जयद्रथ देखील आला होता. जयद्रथ आणि दुर्योधन उभे होते जवळ, समोरासमोर, अगदी जवळ पाहू लागले तमाशा. एवढ्यात भगवंतानं, कृष्ण परमात्मानं जगदंबेचं स्मरण केलं. आकाशात निर्माण केलेलं ते ढग त्याने सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि एकदम ढगण काळोख नाहीसा झाला. सगळीकडे लख प्रकाश पडला. म्हणजे सूर्यास्त खरं तर झालाच नव्हता. आणि मग कृष्ण परमात्मा म्हणाले, अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ. असं म्हणतात अर्जुनानं जयद्रथावर बाण सोडून त्याला यमसदनी पाठवलं. अशी प्रत्येक वेळी भगवंता तू मला मदत केली, तू आमचा हित करताय म्हणून तुझं मला स्मरण होण्यासाठी मला दुःख दे बाबा. तर अशा प्रकारे हा दुर्योधनाचा वध व्हावा म्हणून कृष्णानंच युक्ती केली. कृष्णानं किती म्हणजे पहा मॅनेजमेंट, नियोजन, काय व्यवस्था केली कृष्णानं. अहो, याला मांडीत कच्चं ठेवायला कारणीभूत कृष्ण आहे. आणि त्यामुळं मांडी फोडली आमच्या भीमानी. काय झालं की त्याच्या आईला वर होता, ती पतीसाठी स्वतः गांधारीनं डोळ्यावरती पट्टी बांधली होती जन्मांध पतीसाठी. आणि म्हणून तिच्या पुण्यामुळं जर समजा तिच्या समोर तिचा पुत्र जर उभा राहिला तो वज्रदेही होणारा असा वर प्राप्त होता. आणि वज्रदेही होण्यासाठी आईनं निरोप दिल्यावर तो आला, नग्न अवस्थेत येऊ लागला. कृष्ण परमात्माने सांगितले, अरे वेड्या, शेवटी आई आहे, कमरेच्या भोवती केळीचं पान तरी गुंडा किंवा फुलाचा चोळणा घाल. त्याप्रमाणे त्यानं केल्यामुळे तो थोडा मांडीमध्ये कच्चा राहिला. नाही तर तो पूर्ण वज्रदेही झाला असता तर युद्धामध्ये मारायला गेला नसता. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण पण आमच्या कृष्ण भगवंतानंच केलं. अशा प्रकारे हा उत्तरेचा परीक्षिती म्हणजे पुत्र, त्याचं रक्षण केलं. ज्यावेळी द्रौपदीचे 5 पुत्र मारल्यानंतर पांडवाचा वंश नाहीसा करण्यासाठी त्या गर्भावर या अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. त्या ब्रह्मास्त्राचं निवारण कृष्ण परमात्मानं केलं आणि त्या उत्तरेच्या गर्भाचं गर्भात जाऊन रक्षण केलं. अशा रीतीनं कृष्ण परमात्मानं हे सगळा जे त्या पांडवावर फार उपकार केले होते. आणि म्हणून द्रौपदी त्याला म्हणत होती. द्रौपदीनं त्याला तो खाली उतरल्यानंतर त्याची ही स्तुती केली. स्तुती केल्यानंतर द्रौपदीनं त्या कृष्णाला साष्टांग दंडवत केला. साष्टांग दंडवत केल्याबरोबर कृष्ण परमात्मा म्हणाले, अगं आत्या, तू माझ्यापेक्षा वयानं मोठी आहेस, तू माझ्या नात्यानं मोठी आहेस, तू माझ्या पित्याची बहीण आहेस, तुझा अधिकार नाही माझ्या पाया पडण्याचा. ती म्हणाली, कृष्णा, मी भातसा म्हणून तुझ्या पायात पडले नाही, मी भगवंत म्हणून तुझ्या पायात पडलेले. आणि अशा रीतीनं त्या कुंतीनं कृष्ण परमात्माची स्तुती केली. भगवंताचे केलेले उपकार. आणि देवा, तुझा मला विसर होऊ नये, तुझं सतस्मरण राहावं आणि हे स्मरण होण्यासाठी तू मला दुःख द्यावं अशी माझी इच्छा आहे बाबा. पण तू माझ्या सगळ्या दुःखातून मला मुक्त केलं आणि हस्तिनापूरला येण्याचा आग्रह केला की देवा, तू माझ्या नजरेपासून दूर होऊच नको. आता उत्तरायणामध्ये भीष्माचार्य देह ठेवणार होते. हे लक्षात आलं कृष्णाच्या की अरे आता उत्तरायण लागणार आहे आणि आते आग्रह करते. म्हणून कृष्ण परमात्मा परत जे ते वापस आले. जवळपास 57 दिवस ते शेरपंजेरी पडलेले होते आणि त्यांची शेवटची इच्छा होती की कृष्णानं मी देह ठेवताना माझ्या समोर असावं, मला दर्शन द्यावं. आणि त्या भीष्माचार्याच्या इच्छेसाठी, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण परमात्मा कुंती बरोबर आली. पण कुंतीला काय आनंद झाला, कृष्ण माझ्यासाठी आला. अर्जुनाला वाटलं माझा सखा आहे म्हणून तो माझ्यासाठी आला. द्रौपदीला वाटलं कृष्णाचं बोट कापलं तेव्हा मीच तर भरजरी पितांबर फाडून बोटाला बांधला म्हणून कृष्ण माझ्यासाठी आला. भरजरी ग पितांबर दिला फाडून
आणि आषाढीतून तो भरजरी पितांबर मी फाडून दिला आणि ते वस्त्र बांधण्यामुळे कृष्ण माझ्याकडे आला. सुभद्रा म्हणाली, मी काही मानलेली बहीण नाही, सख्खी बहीण आहे, म्हणून माझ्यासाठी आला. युधिष्ठिर म्हणाले, मी नवीन राजा झालो आहे, मला मार्गदर्शन करायला आला. आपण कृष्ण खरा आला होता तो त्या भीष्माचार्यासाठी. कारण भीष्माचार्याची शेवटची इच्छा होती कि इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले, गंगा जी का तट हो, यमुना का बंश बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, बंशी की धून सुनाना, जब प्राण तन से निकले. आणि त्याकरिता कृष्ण परमात्मा इथं आले होते. उत्तरायणामध्ये पवित्र वेळ होती आणि भीष्म पितामह देहाचा त्याग करणार होते. म्हणून अंतिम समयची त्यांची इच्छा पूर्ण करावी, त्यांना मृत्यूसमयी दर्शन द्यावं म्हणून भगवंत आले. इथं दोन हेतू होते भगवंताची. एक तर धर्मराजाला जरा स्वकीयांना मारून मिळालेलं राज्य नको होतं, ते दुःखी झाले होते. कृष्ण भगवंतांना अनेक उदाहरण देऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते समजले नाही. म्हणून त्यांना वाटलं होतं की भीष्माचार्य पण धर्मराजाला काहीतरी उपदेश करावा आणि भीष्माचार्याची भेट घ्यावी, या दोन्ही गोष्टीसाठी ते आले. मग त्या ठिकाणी धर्मराजाला त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, धर्मराजाचं दुःख हलकं केलं. आणि दुसरं काय होतं की यांची इच्छा शेवटची होती की मला भगवंतानं दर्शन द्यावं. पितामह भीष्माचार्यांनी नीतीच्या धर्माच्या गोष्टी सांगून धर्मराजाला उत्तम उपदेश केला. भीष्म पितामहाने कृष्ण भगवंताला एक शंका विचारली. म्हणजे भीष्माचार्य म्हणाले, देवा, मला वाटतं या जन्मात माझ्याकडनं काही पाप झालं नाही बाबा, मग मला असं 57 दिवस या बाणाच्या शय्येवर पडून राहण्याचं का दुःख लाभलं? काय माझं प्रारब्ध आहे? मी काय केलं? कृष्णाने सांगितलं, डोळ्याला पाणी लावलं. म्हणले, पहिलं पाप माझ्या नजरेसमोर घडलं ते मी तुम्हाला सांगतो, दुसरं पाप तुम्हीच आता तुम्ही मला सांगा काय आहे. पहिलं पाप असे म्हणाले, तुम्ही तुमच्या डोळ्याने द्रौपदीची विटंबना पाहिली, तिचे अर्थ पुकार विनवणी ऐकली, पण तुम्ही असमर्थ होता, खाली मान घालून बसला. पाप करण्यापेक्षा उभ्या डोळ्यांनी पाप पाहणं फार वाईट. या जन्मातलं हे कारण आणू शकतं, हे माझ्यासमोर घडलेलं म्हणून सांगतो. पण तुम्हाला मागील काही जन्मात काही घडलं, काही पाहायचं असेल तुम्हाला पाहता येईल म्हणाले. मी तुमच्या डोळ्याला नेत्रांना पाणी स्पर्श करतो, तुम्ही मागचं स्मरण करा, तुम्हाला मागचे सगळे तुमचे जन्म आठवतील. आणि कृष्ण परमात्मानं पितामहाच्या डोळ्यांना चरणांना पाणी लावल्याबरोबर चमत्कार झाला. भीष्माचार्यांच्या समोर त्यांचं मागील सारा जन्माचा चित्रपट दिसू लागला. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 99 वर्षापर्यंतचा चित्रपट पाहिला. 99 वर्षापर्यंत बाबाने काही पापच केलं नाही. व किती पुण्यवान माणूस होता. पण 99व्या जन्मामध्ये, म्हणजे शेवट 100 जन्मामधला एका जन्मामध्ये काहीतरी पाप घडलं. काय घडलं? बरं, ती सदाचार करायला गेले, पण घडलं वेगळं. एक आजारी सरडा त्यांनी पाहिला. त्या रस्त्यानं घोडे येत होते, घोड्यांच्या टापाचा आवाज येऊ लागला. या आजारी सरड्याच्या अंगावर जर घोड्याचा पाय पडला तर हा सरडा गतप्राण होईल. म्हणून युवराज रूप असलेल्या भीष्माचार्याने धनुष्याच्या टोकाच्या साहाय्याने त्या सरड्याला बाजूला रस्त्यातून फेकण्याचा प्रयत्न केला, पण तो सरडा नेमका काट्याच्या फासावर जाऊन पडला आणि त्याच्या अंगामध्ये ही सगळी काठी घुसली. हा प्रारब्धाचा भोग होता. आणि हा प्रत्यक्ष त्यांनी नजरेनं पाहिल्यानंतर ते म्हणले, कृष्णा, तुझी लीला अजब आहे. आता हा प्रारब्धाचा भोग भोगूनच मी उत्तरायणामध्ये देह ठेवील, तुझं मला दर्शन झाले. आणि असं म्हणून ते भगवंत रूपामध्ये तदाकार झाले, कृतार्थ झाले, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. असे पुण्यवान जे आहेत,
त्यांनाच उत्तरायणामध्ये मृत्यू येतून सद्गती मिळते, लक्षात ठेवा. भीष्माचार्य पुण्यवान होते. यानंतर धर्मराजाने हस्तिनापूरचं राज्य उत्तम प्रकारे सांभाळलं. नंतर विदुर आले. 36 वर्षाचे यात्रा करून विदुर आले. तीर्थयात्रेला गेले होते. मैत्री ऋषींची त्यांची भेट झाली. मैत्री ऋषीकडून विदुरांना आत्मज्ञान प्राप्त झालं आणि ते हस्तिनापूरला आले. जेव्हा शिष्टाई फसली, त्या शिष्टाई फसली त्याच वेळेस त्यांनी ते धनुष्य खाली ठेवलं. त्यांनी सांगितलं, मी आता युद्धात सहभागी होणार नाही. विदुर हे प्राईम मिनिस्टर ऑफ हस्तिनापूर होते. दुर्योधनाचे काका होते, पांडवांचे चुलत भाऊ होते, पण दासीपुत्र होते आणि सगळा राज्यकारभार ते पाहत होते. पण ते शिष्टाई फसण्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की युद्ध कृष्ण परमात्माच्या विरुद्ध हा युद्ध करण्याने आणि त्याच्या मार्गाने युद्ध करायला, या युद्धात आपण सहभागी व्हायचं नाही. तीर्थयात्रेचं निमित्त करून ते 36 वर्ष तीर्थयात्रा करायला गेले. हे विदुर काका म्हणजे दासीपुत्र, पूर्वजन्मीचे यमराज. मांडवी ऋषीच्या पापामुळे यमाला दासीपुत्र विदुर व्हावा लागला. आता हे यमराज पूर्वधर्मीचे, विदुर काका पूर्वधर्मीचे यमराज आहेत. आणि खरा म्हणजे धृतराष्ट्र धर्मराज हा यमधर्माचाच पुत्र आहे, असं त्यांचं जवळचं नातं. मांडवी ऋषीच्या शापामुळे यांना यमाला विदुर व्हावं लागलं. एकदा एका राजाच्या महालात चोरी झाली. या चोरांनी पलायन करताना मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये सोनं ठेवलं, तिथं लपून बसले. त्यांच्या मागे सेवक लागले. त्यांनी या चोरांना मुद्देमालासह पकडलं. पण मांडवी ऋषीच्या आश्रमात चोर पकडल्यामुळे त्यांना वाटलं की हे ऋषी देखील या चोरांचे आश्रयदाते आहेत, आणि म्हणून सेवकांनी त्या चोरासह त्या ऋषींना फाशीवर द्यायचं ठरवलं. चोरांना सोळा चढवलं, ते गतप्राण झाले. परंतु या मांडवी ऋषीची तपश्चर्या काही कमी होती का? समोरच्या सोळाचं पाणी झालं. पाणी झाल्याबरोबर सेवक घाबरला. राजाने निरोप पाठवला. राजा आला. राजाने माफी मागितली. मांडवी ऋषी म्हणले, तुझी तुझ्या सेवकाची चूक नाही आहे. मी त्या यमाला जाब विचारणार आहे की मला मृत्यूदंडाची शिक्षा का? आणि यमाला त्यांनी विचारलं, पण यमाला काही उत्तर देता नाही. थातूर मातूर उत्तर दिलं. तेव्हा मांडवी ऋषींनी सांगितलं, शाप दिला की तुला एक जन्म भूतलावरती दासीपुत्र व्हावं लागेल. मग तू याच्यात तुला जन्म घ्यावा लागेल. आणि तेच विदुर मग धर्मज्ञ, राजनीतिज्ञ, हुशार असे दासीपुत्र झाले. 36 वर्षे ते हस्तिनापूरचे पंतप्रधान होते. त्यांनी धृतराष्ट्र गांधारी यांना उपदेश केला की आता तुमचा देह गलित गात्र झाला आहे, भगवत चिंतन करा. काय तुमच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे? तुम्ही अद्याप वानप्रस्थ आश्रमात प्रवेश केला नाही. वनात जाण, ईश्वर चिंतन करा. तुमचं वय झालं आहे. अरे आता तुम्ही भगवत चिंतन कधी करणार म्हणाले. विदुर हे काका कृष्ण भक्त होते. अशा प्रकारचा उपदेश करून विदुर काका स्वस्थानी परत गेले. अर्जुनाची बहीण होती सुभद्रा. आपला अर्जुनाचा जी कृष्णाची बहीण जी सुभद्रा होती, त्या अर्जुनाचा आणि सुभद्राचा विवाह झालेला होता. आणि त्यांचा जो पुत्र होता अभिमन्यू, अभिमन्यूची पत्नी होती, आई होती उत्तरा, आपली पत्नी. आणि या अभिमन्यू हा त्या चक्रव्यूहामध्ये मारला गेला. तेव्हा उत्तरा गरुडर होती. या उत्तरेच्या आणि अभिमन्यूच्या पुत्राचं, परीक्षिताचं रक्षण कृष्ण परमात्माने केलं. त्याचा जन्म झाला, त्याचं नामकरण केलं.
आणि नंतर पुढे धृतराष्ट्र हा 12 वर्षे युधिष्ठिराजवळ राहिला. पण जेव्हा विदुरानं उपदेश केला त्यावेळेस त्यानं या धर्मराजाला सांगितलं की माझी इच्छा आहे की माझा पुत्र, माझा फार लाडका आवडता पुत्र भीम, आपलं दुर्योधन याचं श्राद्ध करावं. त्यानं धर्मराजानं विचार सांगितला. धृतराष्ट्राची बातमी ही भीमाला कळाली. भीमसेन म्हणाला त्या दुष्ट दुर्योधनाचं श्राद्ध करण्यासाठी धृतराष्ट्र तुला धन मागत आहे. अरे पण त्या दुष्ट दुर्योधनानं भरसभेमध्ये द्रौपदीची विटंबना केली. विराटाच्या घरी आम्ही दास म्हणून राहिलो. मला त्या दुष्ट दुर्योधनामुळं आचार्य व्हावं लागलं. अर्जुनाला ब्रह्मंडा व्हावं लागलं, नर्तकी. भीमसेनाने विरोध केला. ब्रह्मंडा अर्जुना तिथं नर्तकी म्हणून होता, भीमसेन आचार्य म्हणून होता. असे रूप बदलून ते 1 वर्ष तिथं राहिले. ज्याला अज्ञातवास म्हणतात, नाही रूप बदलून राहिल्या म्हणून ते ओळखून आले. तर मला आचार्याचं काम करावं लागलं वर्षभर. याला नर्तकी म्हणून ब्रह्मंडा म्हणून काम करावं लागलं त्या दुष्ट दुर्योधनामुळे. आणि त्याला जे आहे ते त्या शांती मिळावी त्याच्या आत्म्याला, म्हणून जे आहे ते त्याचा पिता जर श्राद्ध करत असेल तर आपल्या पैशानं का. परंतु धर्मराजानं जे आहे ते भीमाचं ऐकलं नाही. धृतराष्ट्राच्या विनंतीला मान देऊन त्यांनी श्राद्ध केलं. आणि श्राद्ध केल्यानंतर धृतराष्ट्र, कुंती, विदुर, गांधारी हे वनात गेली. त्याने वनागमन केलं. ते वनात गेल्यानंतर 6 वर्षाचा काळ लोटला. आणि 6 वर्षाच्या काळानंतर एक दिवस हा धर्मराज आपल्या सगळ्या बांधवांना म्हणाला, कारण त्यांच्यावर कुंतीवर गेली होती, 6 वर्ष झाली होती. ते म्हणाले, अरे म्हणले मुलांनो, भावांना म्हणाला की मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये आपली आई कुंती फार मला थकलेली दिसली रे. आता जास्त काळ ती टिकणार नाही. ती सध्या नामस्मरण चिंतन करत आहे म्हणाले. आपण कुंती मातेचं, गांधारीचं मातेचं, धृतराष्ट्राचं सगळ्याचं दर्शन घेऊन येऊ. धर्मराजाचा हा विचार सगळ्या पांडवांना आवडला. सुभद्रेला आवडला, द्रौपदीला आवडला, उत्तरेला आवडला आणि त्याच्या राज्यातील काही प्रतिष्ठित नागरिकांनाही आवडला. सर्वांच्या मनात या सगळ्यांना एकदा जाऊन पाहावं अशी दर्शनाची इच्छा झाली आणि यांनी व्यक्त केली. मग धर्मराज स्वतः वेदव्यासांना येऊन भेटले, नारदांना भेटले. वेदव्यासांचं, नारदाचं त्यांना दर्शन झालं. आणि मग धर्मराजांनी स्वतःची इच्छा, आपल्या स्वकीयांची इच्छा, पूर्वजांचं दर्शन घ्यावं अशी आहे. आणि व्यास महर्षी, तुम्हीच आम्हा सर्वांना जगदंबेच्या मदतीनं हे दर्शन घडवू शकता. नाही तर आम्ही पामर आहेत, आम्ही नाही स्वर्गात जाऊ शकत. पण तुम्ही जर सहकार्य केलं तर आम्हाला स्वर्गात येता येईल आणि ते मातेचं दर्शन होईल. मग त्या भुवनेश्वरीनं, व्यासाने त्या जगदंबेचं स्तवन केलं आणि त्या भुवनेश्वरीने या सर्वांना स्वर्गात बोलवून घेतलं. प्रत्येकाला जाता येत नाही, पण आदिमायादीची कृपा झाली. आणि मग या सर्वांना त्या जे स्वर्गारोहण करण्यासाठी, स्वर्गात वानप्रस्थाश्रमासाठी, मुक्ती प्राप्त करण्यासाठी, तपश्चर्यासाठी गेले, त्या सर्वांचं दर्शन झालं. कुंतीचं झालं, गांधारी झालं, धृतराष्ट्राचं झालं. हे दर्शन या 5 पांडवांनी, द्रौपदीचं, सुभद्रा, उत्तरा या सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर व्यासांनी त्याच ठिकाणी आपल्या तपसामर्थ्यानं जे यांचे
युद्धामध्ये मारले गेलेले योद्धे, ज्यांना वीरमरण आलं होते, अशा मृतात्म्यांना व्यासांनी स्वतःच्या तपश्चर्येनं बोलावून घेतलं आणि त्या मृतात्म्यांचे दर्शन या सर्वांना झालं. आणि अशा रीतीने नंतर ते सर्वजण तिथून स्वस्थानी परत आले. कौरव पांडवांच्या युद्धानंतर 36 वर्षांनी यादवांचा नाश झाला. ते प्रभास क्षेत्रावरती विप्राच्या शापामुळं. पण विप्राचं शाप हे तत्कालिक कारण होतं. पण त्या अगोदर गांधारीने शाप दिला होता, तोही शाप यदुकुळाला लागलेला होता. आणि म्हणूनच ती दुर्बुद्धी या मुलांना झाली होती की त्या पिंडार क्षेत्रात येऊन ऋषीमुनींना त्यांनी प्रश्न विचारला. सांबला स्त्री केलं आणि विचारलं ही आमची स्त्री आहे, गरोदरी, हिला मूल काय होईल. त्यावेळेस त्या ऋषीने सांगितले, याला म्हणले आहे तुम्ही आमची चेष्टा करताय म्हणे. मुसळ होईल म्हणले लोखंडी आणि तुमच्या सगळ्या यादव कुळाचा नाश करेल. तर हे बुद्धी देखील त्या गांधारीच्या शापाळून त्या ऋषीमुनींना झाली. युद्धामध्ये जेव्हा या कौरवांचा नाश झाला, सगळ्या कुळाचा संहार झाला, त्यावेळेस गांधारीनं कृष्णाला सांगितलं होतं तुझ्या देखील कुळाचा असाच संहार होईल. आणि कृष्ण परमात्माला हे आठवलं. त्याने मग आपल्या निजधामाला जाण्याची तयार केली. त्याला एकही हे माहीत होती की यादवी काही कमी नाही दुष्टपणामध्ये गांधारीनं तर शाप दिलायचे, त्यामुळे हे आपापसात कलह करून त्यांचा संहार होईल. आणि त्यामुळं सर्व यादवांना कृष्ण परमात्मानं पिंडार क्षेत्रावर चला म्हणाले, आजच्या काही दिवसामध्ये द्वारका बुडणार आहे. आणि मग ते त्या ठिकाणी जमले. त्या ऋषीमुनींची चेष्टा केली. ऋषीमुनीने शाप दिला. शाप दिल्यानंतर खरंच ते लोखंडी मुसळ झालं. आणि मग ते लोखंडी मुसळ जे ते पाहिल्याबरोबर हे घाबरले. उग्रसेन राजाला नेऊन दाखवलं. उग्रसेन राजाने सांगितलं चूर्ण करा, चूर्ण करून याला पाण्यामध्ये टाकून द्या नदी. त्याप्रमाणे त्याचे तुकडे 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 केले आणि पाण्यामध्ये टाकून दिले. आता पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक तुकडा राहिला आणि तो एका माशाने गिळला. बघा, माशाने गिळल्यानंतर तो मासा एका मासे पकडणाऱ्याच्या जाळ्यात आला. त्यानं तो बाजारात नेऊन विकला आणि तो विकलेला मासा एका शिकाऱ्याने घेतला. विकायला आलेला मासा त्या शिकाऱ्याने त्याला घरी नेलं. त्याच्या पत्नीनं त्याला कापल्यानंतर त्याच्या 2 भाग झाले की खाली एक टणकन असा तुकडा पडल्यानंतर त्यानं पाहिले. तिनं नवऱ्याला दाखवले, काय बघा बरं. ते म्हणजे उत्तम पोलादाचा तुकडा आहे म्हणाले, याचा मी धनुष्यबाण करणार शिकारीसाठी. आणि त्याच बाणानं कृष्ण परमात्माचा मृत्यू झाला. निजधामाला गेले. जरा नावाचा तो शिकारी होता. बघा, इकडे द्वारकेमध्ये उत्पात घडू लागले. भगवंतांनी सर्वांना सावध केलं होतं, आता द्वारका बुडणार आहे म्हणून सगळे या प्रभाग क्षेत्रावर आले. तिथं या सगळ्या यादवांनी वारुणी नावाची मदिरा प्राशन केली आणि त्या आपापसात युद्ध करू लागले. नेलत्या शस्त्रास्त्रांनी त्यांनी एकमेकाला मारायला सुरुवात केली. आणि अशा रीतीने एकमेकाला मारता 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 हे सगळे यादव जे ते निजधामाला गेले. हे मारले गेले, शस्त्रास्त्र संपले. मग त्यांनी समुद्रकाठचे लव्हाळ उपटून, लव्हाळ म्हणजे हातामध्ये लोखंडी काढण्यात होत्या आणि त्या टाकलेल्या चूर्णाच्या झालेल्या होत्या. आणि अशा रीतीने त्यांनी एकमेकावर प्रहार करीत सगळ्या यादव कुळाचा संहार झाला. अशा प्रकारे कृष्ण परमात्मानं या पृथ्वीवरील भूभार नाहीसा कमी केला होता. बलरामाने त्या ठिकाणी ध्यान लावलं आणि ते निजधामाला निघून गेले. हे पाहून भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले.
त्यांनी आपला डावा पाय उजव्या मांडीवर घेतला आणि त्या झाडाला टेकून बसले. झाडाभोवती गोल ओटा होता, त्या ओट्यावर बसले. अशा अवस्थेत असलेल्या कृष्णाला दुरून एका शिकाऱ्यानं पाहिलं. ज्या शिकाऱ्याच्या बाणावरती मुसळाच्या तुकड्याचं टोप लावलेलं होतं, दुरून त्याला तो पाय म्हणजे अगदी हरणासारखा भासला. आणि त्याने दुरूनच तो हरिण समजून बाण मारला. आणि बाण मारल्यानंतर तो त्या दिशेनं आला. पाहतो तर त्या ठिकाणी हरिण नव्हतं, भगवान श्रीकृष्ण आहे. तो घाबरला. आपल्या हातून फार मोठा अपराध घडला याची त्याला जाणीव झाली आणि त्यानं कृष्ण परमात्माच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि म्हणाले, हे भगवंता, पाप्याच्या हातून अजाणतेपणी फार मोठी चूक झाली आहे, मला शिक्षा करा. तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणाले, व्याधा, तू घाबरू नकोस. तू जे केलंस ते योग्य केलंस. तू माझी इच्छा पूर्ण केलीस आणि त्यामुळे तू स्वर्गात जाशील. असं म्हणताच त्या ठिकाणी स्वर्गातून विमान आलं. तो व्याध त्या विमानात बसून स्वर्गात निघून गेला. श्रीकृष्णाचा सारथी दारुक तेथे आला. कृष्णाने दारुकाला सगळी परिस्थिती सांगितली. दारुका, यादवांच्या परस्पराच्या हाताने युद्ध करून मृत्यू झाला. बलराम दादाचंही निर्याण झाले. माझी अवस्था तू पाहत आहेस. तू ताबडतोब द्वारकेत जा आणि अर्जुनाला सांग, माझे माता पिता वसुदेव देवकी या सर्वांना घेऊन तो हस्तिनापूरला जा. आजपासून 5व्या दिवसामध्ये द्वारका बुडणार आहे. कुणी तिथे राहू नका, कारण मी तिचा आता आज त्याग केला आहे. असं म्हटल्याबरोबर दारुकानं कृष्णाचा निरोप घेतला, त्याला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि तो निरोप सांगायला गेला. इकडे त्याने जाऊन अर्जुनाला निरोप सांगितला. मग अर्जुन सगळ्या आप्तसुखेना घेऊन हस्तिनापुराला निघाला. आणि कृष्ण परमात्मा आपल्या गोलोकधामात निघून गेले. दारुकाचा निरोप ऐकून कृष्ण परमात्मा बाहेर निघाल्याबरोबर ती द्वारका बुडाली. तो इंद्रप्रस्थाला आला. बरं, वाटेमध्ये त्याला चोराने अडवलं. श्रीकृष्णाच्या भार्यांना जे होते सर्वांना त्यांनी लुटलं, पण श्रीकृष्ण काही त्यांच्याशी युद्ध आपलं अर्जुनाला त्यांनी लुटलं. अर्जुनाबरोबर जेवढे होते सर्वांना लुटलं, पण अर्जुनाची काही ताकद टाप नाही झाली आणि अर्जुन त्याच्याशी 2 हात करू शकला नाही. एवढा निश्चित झाला. मग त्याने इंद्रप्रस्थाला आल्यानंतर हे सगळं जे ते धर्मराजाला सांगितलं. म्हणले, दादा, कृष्ण परमात्मा निजधामाला गेला रे, आपल्याला सोडून गेला. अरे, रस्त्यात येताना चोरांनी मला लुटलं, मी त्यांचे 2 हात करू शकलो नाही. एका गोपाने एका गवळ्यानं पुढे आल्यानंतर माझा पराभव केला. माझ्या अंगी सगळी त्या परमात्म्याची शक्ती होती. तो निर्धामाला गेल्यामुळे मी निश्चित झालो, गलितघात झालो, आपली सगळी शक्ती गेली. आता जीवन जगण्यात काही अर्थ नाही. आता कलीचा प्रभाव सुरू होणार आहे आणि कलियुग प्रारंभ होणार आहे. हे ऐकताच धर्मराजाने आपल्या 5 पांडवासह सर्वांना घेऊन निजधामात जाण्याची तयारी केली. आता या इंद्रप्रस्थामध्ये अनिरुद्धचा पुत्र ब्रज हा एकटाच राहिला होता. सगळे निजधामाला गेले.
मग ब्रज याला यादवाच्या राजगादीवर बसवलं. सगळे यादव मारले गेले, फक्त ब्रज राहिला. आणि या ब्रज आणि जी काही आता मंदिरं उभारलीत म्हणून त्याला ब्रजभूमी म्हणतात. त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत 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 ती मंदिर आज टिकलेली आहेत बघा. आता प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये जीर्णोद्धार केला जातो आणि त्या मंदिराला आहे त्या प्रतिमेने टिकवण्याचा आज प्रयत्न झाला. तर अशा प्रकारे ही सगळी बातमी ऐकल्यानंतर विदुर काका आले. विदुर काकाने धृतराष्ट्राला गांधारीला उपदेश केला आणि उपदेश करून त्यांनी सांगितलं की आता तुमच्यावर काळ घिरट्या घालताय. मृत्यूच्या आधी आपण कमीत कमी वानप्रस्थाश्रम भोगावं, नामस्मरण करावं, चिंतन करावं. तुमचं वय संपलं, तुम्ही जास्तीत जास्त 6 महिन्याच्या आत निजधामात जाणार आहात. मग किती काळ तुम्ही इथं राहणार आहात, नामस्मरण कधी करणार आहात? त्यावेळेस आमचे धृतराष्ट्र म्हणाले विदुरा, हे पाची पांडव माझ्यावर फार प्रेम करतात, माया करतात रे, माझी फार काळजी घेतात. विदुर काका म्हणाले, ज्यावेळेस या पांडवांना लाक्षागृहात जाळलं तेव्हा त्यांची तुम्हाला दया नाही आली, क्यों नाही आली? जेव्हा त्या भीमाला विष दिलं तेव्हा त्याची तुम्हाला दया नाही आली? जेव्हा दुःशासनानं दुर्योधनानं त्या द्रौपदीची भरसभेत विटंबना केली तेव्हा तुम्हाला दया नाही आली? किती काळ तुम्ही लाचार होऊन यांच्या तुकड्यावर जगणार आहात? काळ गिरट्या घालत आहे, लक्षात ठेवा. माणसानं वानप्रस्थाश्रमामध्ये वनात जाऊन तपश्चर्या करायलाच पाहिजे. ही त्या काळामध्ये म्हणजे द्वापार युगापर्यंत सगळे बघा तुम्ही भागवतातल्या कथा जेव्हा तुम्ही आपण श्रवण करतो तेव्हा या कथेमध्ये असं वर्णन येतं की मुलाला राजगादीवर बसून राजा वनात गेला आणि तिकडे त्यानं तपश्चर्या करून तो मुक्त झाला. ही सगळ्या कथेमध्ये काय येतात. पण हे बिचारे 6 महिन्याचा कालावधी फक्त राहिला, आयुष्य संपत आलं तरी वनात जायला तयार नाही. मग हा जो उपदेश केला विदुराने धृतराष्ट्राला, तो केवळ धृतराष्ट्रासाठी नाही तर तो तुमच्या आमच्यासाठी आहे. आपण देखील वानप्रस्थाश्रम भोगायला पाहिजे. पण आता वन राहिलेलं नसल्यामुळे वनात जायचं कामच नाही. कारण संतांनी सांगितले, न लागती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरात नारायण. तुम्ही वनातच वानप्रस्थाश्रमासारखं जीवन जगा. गृहस्थाश्रमात राहत असताना देहानं गृहस्थाश्रमात राहा, पण मनानं त्या ईश्वराजवळ राहा. हा तुमचा वानप्रस्थाश्रमच. कुठेही राहा, संसारातून मन काढा, विषयातून मन काढा. विषय तो त्याचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशी परिस्थिती घरात राहून देखील तुमची होऊ शकते. आणि ती परिस्थिती झाली की तुम्ही मुक्त आहात. तुमचा मोह नाही सोड. मोहाचा अक्षय म्हणजे मोक्ष. आणि म्हणून हा उपदेश त्यांना केल्यानंतर ते ताबडतोब गेल्यानंतर मग 5-6 महिन्यानंतर त्यांचा देह त्यांनी ठेवला. मग परत यांना आठवण झाल्यानंतर हे सगळे धर्मराज या सर्वांना घेऊन भेटीला गेले. कुंतीला यांना सर्वांना भेटले आणि यांची भेट होऊन जेव्हा ते निजनामाला परत आले, कृष्ण परमात्मा जे ते भूलोकी गेले, आपलं गोलोकी गेले. गोलोकात त्यावेळेस या सगळ्यांनी देह ठेवला. आणि ही बातमी कळल्यानंतर कृष्ण परमात्मा गोलोकात गेले. कळल्यानंतर हे 5 पांडव द्रौपदीसह हे देखील हिमालयामध्ये निघून गेले तपश्चर्या करायला. पण जाण्यापूर्वी त्यांनी परीक्षिताला राजगादीवर बसवलं. आणि अशा रीतीनं देहत्याग करण्यासाठी द्रौपदीसह धर्मराज सर्वांना घेऊन जे ते
हिमालयात गेले आणि परीक्षिती आता राजा झाला आहे. अशा प्रकारे परीक्षिती राजा झाला आहे. आणि परीक्षिताचा पुढे राज्यकारभार, त्यानंतर परिस्थितीचा आता द्वापारयुग संपल्यामुळं कलीचं या परीक्षिताच्या राज्यात आगमन. मग या परीक्षित कलीचा निग्रह कसा करतो? त्याला शमीक ऋषीचा पुत्र गविजात नाव येते. तिथं भागवतामध्ये त्याचं नाव आहे शृंगी. तो गविजात हा शाप देतो. परंतु भागवतातला परीक्षिती शाप दिल्यानंतर 7 दिवसात मुक्त कसं व्हावं, मोहाचा क्षय कसा होईल याचं नियोजन करतो. हा मार्ग शोधत असतो आणि त्याला शुकाचार्यासारखे गुरु भेटतात. ते भागवत सांगतात, 7 दिवसातून मुक्त होतो. परंतु या देवी भागवतामधला मात्र परीक्षिती मुक्तीचा विचार करत नाही. या मृत्यूला मी कसा टाळेल, कसा परतून लावेल, या मृत्यूवर कसा मी विजय प्राप्त करेल, या भ्रमात राहतो. शेवटी तक्षकनाग चावतो, दुर्गती होती. दुर्गती झाल्यानंतर मग देवी भागवत करून, अंबा यज्ञ करून त्याची दुर्गती नष्ट होती. अशा प्रकारची कथा आपण पुढच्या भागात पाहूया. म्हणजे देवी भागवताच्या 3ऱ्या दिवसाचा 3रा कथा भाग हा उद्या होईल. त्याच्यामध्ये ती कथा पाहू. झालेली सेवा जगदंबा मातेच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. जय जगदंब. जगदंब 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 जगदंब